कुठे गेली ती हिरोईन? गावातच होती ना? कुठे शोधायचं राहिलंय का? अख्खं गाव तर शोधलं आपण, सगळीकडे शोधलंय आपण. पहिल्या वेळेस तिला घरी आणायला पाहिजे होतं. पण ती चित्रा होती ना तेव्हा. पण आता ती चित्रा बरोबर पण नाहीये. कुठे गेली असेल? गाव सोडून तर नसेल ना गेली? गाव सोडून कशी जाईल ती? सगळ्या गावाचा अभ्यास करायचा होता ना तिला. कुठे गेली असेल? पण खरंच ती गेल्या वेळेस आपल्या घरी यायला हवी होती. पण मनोरमाला नसतं ना आवडलं ते. पण तात्यांना आवडलं असतं ना. हो, ते गेल्या वेळीच मला म्हणाले. काय? बावळटच आहे. बघ ना. पण काय म्हणाले तात्या? तात्या म्हणाले होते तिला ये घरी घेऊन. हो, तात्याने आपल्याला बक्षीस पण दिलं असतं, पण आपल्या नशिबातच नाही. असतात एकेकाचे भोग. झाले, संपले आश्चर्याचे भाव संपले. तोंडात माशी जाईल. तुला सांगितलं दारात रांगोळी काढ तर काढ ना. तिचा करून काय उभी आहेस? काढ रांगोळी. पण ह्या रात्रीची. अगं रात्र असो दिवस असो, तुला काय करायचं? तुला रांगोळी काढ म्हटलं तर रांगोळी काढ ना. किती काय अगं? निलोफर येणार आहे. कोण? तुला काय करायचं तू? अरे सज्जन, काय चाललंय? कशाला ओरडतोस एवढा? अरे सतीश दादा, मी गंगूला सांगितलं दारात रांगोळी काढ तर 1760 प्रश्न विचार तुम्ही इकडे. रांगोळी कशासाठी? कशासाठी? अरे कशासाठी म्हणजे काय माहितीये का सतीश दादा? अरे ती निलोफर येणार आहे ना, ती फॉरेनची मुलगी, ती येणार. पण तिच्यासाठी रांगोळी? काय ना, आपल्या परंपरा, आपले रीतिरिवाज त्या कळायला नकोत का? म्हणजे काय माहितीये का, ते ना असं शूटिंग करेल, असं रांगोळीचं शूटिंग करेल, असं गंगूचं शूटिंग करेल, असं सतीश दादाचं शूटिंग करेल, अख्ख्या वाड्याचं शूटिंग करेल, सगळ्यात शेवटी सज्जनचं शूटिंग करेल आणि फॉरेनला नेऊन दाखवेल. म्हणून काहीतरीच तुझं. अरे तिने ते सगळं फॉरेनला दाखवलं तर आपल्याला काय फायदा? उगाच आपली मेहनत करायची. काहीतरीच आपलं तुझं. अरे पण सतीश दादा ठीक आहे. हे बघ गंगू, ही पण केली काय? कोणाला का पडलेलीच नाही माझी निलोफर येणार त्याचं. पण ठीक आहे, मला आहे निलोफर येणार, मला फॉरेनला घेऊन जाणार, तिच्या स्वागताची अशी जय्यत तयारी करणार मी. तिला असा आनंद झाला पाहिजे आणि त्या आनंदाच्या भरात ती मला फॉरेनला घेऊन गेली पाहिजे. काय करू यार? ओवाळायला ताक पाहिजे, रांगोळीचा साचा मागवायला पाहिजे. हे लुक ॲट दिस. यू लाईक इट? नाईस ना? मस्त आहे ग. ठेव ठेव गळ्यात, छान दिसतंय. काय ठेव? नीलू ते वाड्यावर पोचण्याच्या आधी काढ. हा, ऑल राईट, फाईन. या अजिंक्य, मी काय म्हणते, हिने वाड्यावर पाय ठेवताच काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. त्यांनी काय होईल? असं काय करतोस? असं जर का घडलं ना तर वाड्यावर सगळ्यांना वाटेल की हिचा पायगुण खूप चांगला आहे आणि सगळे हिच्याशी प्रेमाने वागतील आणि हिला सांभाळून घेतील. मग हिला पण त्यांची मनं जिंकायला सोपं जाईल ना. कल्पना चांगली आहे, पण ते घडणं आपल्या हातात नाहीये. तेव्हा असं घडावं म्हणून तू काही प्रयत्न करू नको. कारण तू करायला जाते आणि होतं भलतं. प्लीज चित्रा. हे बघ अजिंक्य, तू चित्रा, मेल्या विठूला सांगितलं होतं चांगली कोवळी गवार आण म्हणून. सगळी जून आणून ठेवली, तुटायची नाही. आत्यानू, काय तुमच्या लेखात वेळ लागले नाही. गंगू, तोंड सांभाळून बोल हो. माझ्या लेकाला काही बोलायला खपवून घ्यायची नाही मी. तसं नाही हो, मका रात्रीची रांगोळी काढूक सांगितले नाही. सज्जनने कशाला? ती फर्नीर येणार असा ना, तिच्यासाठी. अगं बरोबर आहे, पाहुणी म्हणून येणार आहे ना. आपल्या वाड्याची परंपरा आहे, कुणी पाहुणी आली तर स्वागत करतो, रांगोळी काढतो म्हणून सांगितलं असेल हो. त्या पोरीसाठी ह्या सगळ्या किती खोया. पुरे, तू तुझ्या कामाला जा. आपण आत्यानू, आता तोंड बंद करतेस का? ही गवार ना विठूच्या मड्यावरच घालायला हवी.
पण हा सज्जन निलोफरसाठी एवढं का करतोय? हा अजिंक्य पण कुठे राहिला कोणास ठाऊ, कधीचा गेला आणायला. आई इथेच असंच पुढं जगणार, पण मला नाही जगायचं असं. मला माझं स्वतंत्र जग निर्माण करायचंय. माझं राज्य, जिथे माझा हुकूम चालेल. सरकारांपेक्षाही मोठं राज्य. लाखो करोडो रसिकांच्या मनावर मी राज्य करीन. जिथे जाईन तिथे लोक सह्या घेण्यासाठी माझ्या मागे लागतील. म्हणतील, ते पहा सज्जन कुमार, कित्येक सुंदर मुली माझ्या अवतीभोवती असतील. मला हाय हँडसम म्हणतील. कोणी हिरो म्हणेल, कोणी स्वतःचा हात पुढे करून म्हणतील, ऑटोग्राफ प्लीज. सजनदा, एवढा काळा हात. काय इथे काय करते? अहो तुमका आत्यांनी जोक बोलवली ना. जीव मला नाही जेवायचं. अहो पण असं काय करता हा? अहो आत्या रागवतले ना. रागवेल तर रागवू दे, मला काय फरक नाही पडत. तू जा रे कंटा. चांगलं ड्रीम बघत होतो, सोडलं. ड्रीम बॉय कुठचा. मजा. तुला जेवायचं नाही, मुकाट्याने जेवायला चल. हे बघ आई, मला जेवायचं नाही, तुझा. अरे असं करू नये. अन्नावर कशाला रागवायचं? नाहीतर अन्न आपल्यावर रागवतं हो. हे बघ आई, अशा जुन्या समजुतीनं कवटाळून तू बस ह्या वाड्यात, ज्या वाड्यात काही भविष्यच नाहीये. पण मला माझं भविष्य घडवायचं आहे. चांगली फॉरेनला जायची संधी चालून आली होती, तुझ्यामुळे गेली. आता मला काय माहिती तुला फॉरेनला जायचंय म्हणून. मला वाटलं तू तिच्या काय वाटलं? मला वाटलं तू तिच्या बरोबर काहीतरी भलतच करून बसलास म्हणून काय भलती असेल ते. अगं ती ज्या देशात राहते नाही तिथे मुलं मुली अशी एकत्रच फिरतात. आणि मी काय पळून जाणार होतो का तिच्या बरोबर? उगाच ना काहीतरी भलतं सलतं बोलू नको. ती कशाला तुला फॉरेनला पळून घेऊन जाईल? नेईल. आणि नेलं तर काय कोणाला फरक पडत नाही, कळलं ना. फॉरेनला नेईल ती मला. नेईल ती मला फॉरेनला नेणार. मग मी तिकडच्या हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये काम करणार. अख्खं जग मला ओळखणार. मी फिल्म स्टार, हॉलिवूड स्टार होणार. सज्जन, काय? आपल्याला पेलवतील अशी स्वप्न पाहावी. तू स्वप्नच बघू नकोस. हं? तू पण इथेच राहा, मला पण इथेच राहू दे. मला पुढे जाऊच देऊ नकोस. एक तर ती चित्रा सतत तिच्या मागे 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 शेपटासारखी फिरत असते. मला तिला गाठताच येत नाही, तिला सांगताच येत नाही की मला फॉरेनला यायचंय. कधी कसं गाठू मी तिला? जन, तू तिला एकटीला गाठू शकतोस. कसं कसं कधी? अरे अक्कादाने तिला वाड्यावर बोलवलं ना राहायला. हा, पण मला काही आवडलं नाही हो तिने वाड्यावर येणं. पण आता तुला फॉरेनला जायला मिळत असेल तर बघू काय. कधी येणार आहे, कधी येणार आहे ती? उद्या, परवा, तेरवा, आज.